नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवात इथे देवपूजा करण्यापासून केली होती आणि आज संकष्टी मंगळवारी आली आहे, त्याच्यामुळे आतापासून मी धरायचं ठरवले संकष्टी. आता बघूया कितपर्यंत माझ्या होतात. तर ही दुसऱ्या वेळेस संकष्टी मंगळवारी आली आहे या वर्षामध्ये. जानेवारीमध्ये पण एकदा आली होती, तेव्हाही मी संकष्टी मंगळवारची तर पकडली होती, पण त्याच्यानंतरच्या काय माझ्याच्यानं धरणं झालं नव्हत्या. तर आता म्हणलं परत सुरुवात करूया. देवासाठी आज फुले जास्त काय भेटली नव्हती, पण महत्त्वाचं म्हणजे जास्वंदीचं मला एक फूल भेटलं होतं. संकष्टी असल्यामुळे त्याचेच खरं महत्त्व असतं आणि थोडे का होईना पण फुलं आजच्या दिवशी मला भेटले. आणि बघा, छान अशी देवपूजा करून झाली होती. आणि उपवास असल्यामुळे ना आता नाश्त्यामध्ये काही नव्हतं बनवलं, तर हा आंब्याचा ज्यूस बनवला होता आणि विशूला पण खूप जास्त आवडला तो. फिनिश कर. हे बघ माझा, तुझा फिनिश झाला का? कुठे? छान आहे. छान आहे. कपडे इथे मी मशीनला लावलेत. आता थोडा वेळ आहे आंघोळ घालायला विशूला, तर म्हणलं झाडांना थोडं पाणी देऊन घेऊया. पण आज झालंय असं की आमच्या ना इथे बाल्कनीत आज सरड्या आलाय. तो आधी तिथं बसला होता, आता मी हे फेकून मारलं त्याला, तर तो तिकडे आतमध्ये जाऊन पडलाय त्या बकेटमध्ये. आणि आता तिथून कसा निघणार आहे काय माहिती. आता हे झाड बघा किती सुकून गेले, तर त्यांना पाणी द्यायचंय मला. गुलाबाला पण एक छान कळी आली आहे. मिरचीचे पण किती छान रोप आलेत. आणि इथे आळूचं पण मी लावलं होतं, ते पण बघा आता बकेटमध्ये जाऊन बसलाय. थोडीशी शेपटी दिसते त्याची. आता कचरा गाडी पण आज येणार आहे, तर माहित नाही आता मी इथला कचरा कसा घेणार आहे उचलून. बाकी तोपर्यंत भरपूर काम ठेवलेत विष्णूनी करून. आता मी देवपूजा करत होते तोपर्यंत विष्णूने हे सगळं पाणी असं बाथरूम मधलं आणलंय आणि असं गाडीच्या इथे भरून टाकत होता, असं ओतत होता. तर असं सगळं घरामध्ये इथं पाणी झालंय. हे सगळं पाणी पाणी करून ठेवले घरामध्ये. कपडे तर मी सकाळी तसे लावले होते, पण आता बाकीचं काम म्हणलं तर विशूच्या बाबांसाठी टिफिन बनवून दिला होता. आज भाकरीच बनवल्या होत्या त्यांच्यासाठी आणि तव्यातच भाजी बनवली होती. आणि त्याच्यानंतर आहे ना आता हा बेड आवरून घेतला. आता बेड आवरल्याच्या नंतर आहे ना असं आवरलेला बेड बघितल्यानंतर माझ्या मनाला थोडंसं समाधान भेटतं बाकीचं काम करायला. जसं की बेडरूममध्ये आलं ना तर फ्रेश दिसतो बेड आणि बाकीचंही काम करायला छान वाटतं. तर हेच आधी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आवरायला गेलं. आता किचनमध्ये आहे ना किचन ओटा आणि भांडे हे एकदाच झालं की बाकी काही राहत नाही. मग फरशी आणि कपडे तर तसेही मशीनला लावले होते. आता कपडे होतात तोपर्यंत हे बाकीचे कामं पण होऊन निघतात. महत्त्वाचं म्हणजे ना आज मी नाश्त्यामध्ये काही खाल्लं नव्हतं आणि भूक मला लवकर लागणार होती. त्याच्यामुळे ना आता मी पहिलेच थोडंसं आता माझा सकाळचा स्वयंपाक झाला, त्याच्यानंतर मी भगर आणि शाबू हे दोन्ही मिक्स करून भिजायला टाकलं होतं. आणि जेवणाच्या टायमापर्यंत आहे ना त्याचे मी डोसे भांड्याचं पण एक महत्त्वाचंच काम असतं आणि हे आवरलं म्हणजे थोडं मनाला बरं वाटतं आणि तेच आवरून घ्यायला घेतलं. आता जास्त काही भांडे नव्हते, थोडेच होते, पण आता घासून घ्यावे म्हणलं. आणि त्याच्यानंतर आहे ना हे वाढवलेलं विष्णूने काम बघा. आता ही त्याला गाडी धुवायची होती म्हणून याने सगळं पाणी असं घरामध्ये केलं होतं. पण असो त्या निमित्ताने आता उपवास पण आहे आणि घर पण पुसून होईल. तसंही मी आदल्या दिवशी घर पुसून घेत असते उपवासाच्या, पण आता आजही मला हे घर पुसून घ्यावं लागतंच आहे. आणि पोछाचं म्हणलं तर आहे ना त्या बकेटमध्ये आता सरड्या पडलेला होता, त्याच्यामुळे त्या पोछानं पण नाही, आता ह्याच पोछाने मला पुसून घ्यावं लागत होतं. आणि ह्याने ना मला बराच वेळ लागणार होता आता हे पुसून घ्यायला. पण असो. आणि त्याच्यानंतर आहे ना विशू झोपला आणि म्हणलं चला आता उपवास पण आणि बरेच दिवस झाला आपण रांगोळी वगैरे काही काढली नाही दारामध्ये आणि रांगोळी काढायला घेतली. आता रांगोळी तर काय आठवत नव्हती, पण असंच आपलं चालू होतं काढायचं. एक असंच म्हणजे ना जास्वंदीचं फुल वगैरे काढावं म्हणलं आणि त्याच्यामध्ये गणपती. आता कसं होतंय पाहू.
आता याच्यासाठी पण माझ्याकडे ना फक्त रेड कलरची रांगोळी. आता जास्वंदीचं फूल काढायचं म्हणलं तर हिरव्या कलरची रांगोळी त्याच्यासाठी पाहिजे, त्याच्यामुळे आणखीन छान वाटेल. आणि हे बघा बनवल्याच्या नंतर असं झालं. आणि आता हे 3 टिपके मी दिले होते, असा गणपती पाहिला होता, पण आता एक टिपका ना वरती द्यायचा होता, तो मी खाली देऊन ठेवला. आणि त्याच्यानंतर बघा आता मी असं त्याला करू नये ना कसं तरी ॲडजस्ट केलं आणि असा गणपती बनवून घेतला. आणि बनवल्याच्या नंतर आता हे छानच दिसणार होतं. आता कसंही केलं तरी त्याला आकार देऊन घेतल्याच्या नंतर ते छान दिसते. पण आता त्याच्या आधी आता सुचत नव्हतं नेमकं करावं काय, पण थोड्या वेळ विचार केला आणि त्याच्यानंतर हे असं त्याला हातानेच व्यवस्थित करून घेतलं. छान अशी जास्वंदाच्या फुलाची मी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये गणपती काढून घेतला. आणि ना त्याच्यावर हळदी कुंकू टाकल्याच्या नंतर आणखीनच छान दिसायला लागलं. आणि बघा आता मी डोसे आणि बटाट्याची इथे भाजी छान आणि मसाला ताक बनवून